हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। परमात्मा का अर्थ करून घेऊ का जलारे तगल विशेष अनुग्रह जाव का इत्या का म्हणणारे परमात्मा कसले म्हण म्हणेल परमात्मा मात्र कळता विंगड कोणाकय कळना। चतुर्मुख ब्रह्म जवो रमा म्हणल्यार लक्ष्मी जवो रुद्र इंद्र सूर्य चंद्र यमादी दिक्पालक समित कोणाकय परमात्माल विषय आजिकय कसले कळलेल ना ತಂತುಯಿ ಎನ್ನಮ್ಮ ಶ್ರೀದೇವಿ ಇನ್ನೂ ಅರಿಯಳು ನೀನೇನು ಬಲ್ಲೆ ಮಾನವ ಕುನ್ನಿ म्हण सांगून पुरंदरदासान म्हणल्या बरी ती सगळो दिसू देवाल उठो सुतशी लक्ष्मी समीत परमात्मा समर्थ करून घेवचे जायनी की परमात्माले यथार्थ ज्ञान तिक्क समीत जाल्लेल ना तितले परमात्मा म्हण आनी पुरुष सुक्तांत सांगता पळय स भूमी विश्वतो वृत्त आत्यतिष्ठती दशांगुलम म्हण विश्वतो व्रत म्हळ्यार तो सगळे विश्व आवृत जावन आस तितल्या मेलेकल्यार आत्यतिष्ठती दशांगुलम मागिरी तो चड दशांगुला इतले चड आस म्हळ्यार परमात्मा आमी पूर्ण म्हणलें पूर्णा पशी तो ಸ್ವಲ್ಪ चड आस म्हण सांगून म्हणटा पळय तशी आतां परमात्माक अर्थ कोण घेवका जाल्यार परमात्मा विशयी आमकां यथार्थ ज्ञान मेळका जाल्यार तागेले एक विशेष अनुग्रह जावका म्हळ्यार आमकां कळ्ळें। आता जगत्याचे अंतर्यामी जावन आशिल्ले तसले परमात्माले एक अव्यक्त स्वरूप जाल्यार स्वरूप विशेष म्हणटा ताका कसले म्हळ्यार विभूती म्हणटाची ते आपणाक जावका कसले विभूती म्हळ्यार म्हाका कोळका देवा तुगेल ते एक सर्व विभूती तुगेल महिमा म्हाका ते ज्ञान तूं दितवे म्हूण सांगून अपेक्षा कोर्नु अर्जुन कृष्णाले निमगीत पळया वक्तुमर्हसि अशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिः विभूतिभिः लोकान् इमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि। परमात्मा तुगेले म्हूण जाल्यार सकड ही दिव्य जावन आशिल्ल्या विभूती आसा पळय ही विभूती ह्या लोकांत तूं खंयचे सकड रुपार राबला तुगेल विभूती कसले सकड आसा ह्या लोकांत तूं खंयची वस्तांत तूं खंयची रितीर तुगेल महिमा दाखयतर आसा ह्या पुराय म्हाका तूं सांगका इत्या म्हळ्यार सर्व जगत व्यापी जावन आशिल्लो तूं आमी जगत व्यापी म्हूण म्हणटाचे परमात्माक तागेले व्याप्तता कितले आस ते सर्व व्यापकत्व म्हळ्यार कसं न्ही खंयची वस्तांत ताणें सृश्टी केलेली खंयची वस्तांत कशी आसता तो हें महिमा म्हणचे ते म्हाका सांगका म्हूण म्हणटा ते हे विभूती म्हळ्यार दोन रितीचे म्हूण आमी म्हणयत कसले म्हळ्यार हांगा सर्व जड चेतनात्मक स्थावर जंगम हांतू भितर परमात्मा आस म्हणटाची ती विशेष विभूती म्हाका सांगका म्हूण फुलांत की फलांत की जीवजंतूत की मनशांत की देवतेंत की दैत्यांत की दानवांत की खंबो रूकू अंडांड पिंडांड सकड म्हणटा पण आमी अशी सान जीव व्हड जीव अंत पुरे परमात्मान आसूचे तागेले एक विशेष महिमा म्हणत आमी तशीची गुंपांत विशेष जावन दिसचे तेव्हा एक विभूती म्हणटाची म्हळ्यार हांगाचे सर्व जीव कसले जेवते फल की तरकार की रूख की देव की दानव की सूक्ष्मजीव की ओडजीव की प्रति एक जीवांत ताणे आसूचे ते एक विभूती आनी कसं म्हळ्यार सर्व गुंपांत एक जातीचे स्वजातीय जीव म्हणटा पळय आतां मनुष्य तशीची प्राणी तशीची पक्ष्य तशीची जलचर तशीची वृक्ष तशीची पर्वत हांत पुरे असले सजातीय ताणें सृश्टी केलेले जिवांत
तो परमात्म खंयची रितीर विशेषत दाखयता हें सांगता तेवूय एक ताकाय विभूती म्हणजे विविध भूतय विभूतय परमात्माले अनेक विधाचे रूप कंब डिंब अंडांड पिंडांड ब्रह्मांड दोळ्या दिसना ना तिथे सूक्ष्म जीव अत्यंत व्हड जीव ताका अणु रेणू तृण काष्ट सकट म्हणटा पळय तशी तो सांगता अर्जुन दिव्या ह्या विभूतय तुगेले दिव्य जावन आशिल्ले खंयची विभूतीचे रूप आस ह्या विभूतय कसं सकट तुगेले विभूती विशेष रूप आसा तेवूय कसले दिव्या दिव्या म्हळ्यार ह्या लोकां तुलने दिव्य लोकाचे तशें जाल्यार अलौकिक न्ही लौकिक न्ही अलौकिक लोक विलक्षण जावन आसूचे ह्या बिही कसल सकडी आस विभूतय विविध विभूतय कसं आस विभूतय म्हळ्यार कसले नाम विविधतया नामरूपतया रामकृष्णादितया भूतानी रूपाणी म्हूण सांगून गीता विवृत्तींत राघवेंद्र स्वामीन सांगला कसले म्हळ्यार रामकृष्णादी रूपान आसूत तसले प्रत्यक्ष विभूती म्हणजे ताका रामकृष्ण म्हळ्यार अवतार रूप देवान रामकृष्णादी कितले की 24 अवतार म्हूण आमी भागवतान पळयताची हें प्रत्यक्ष विभूती म्हणटाची आनी तागेले विभूती म्हळ्यार कसं न्ही पळय त्या प्रत्यक्ष तो आयलो आमकां दिसलो तो देव म्हूण कळ्ळें तशें हांगा सुचे सर्व जिवांत सुचे त्या प्रत्यक्ष विभूत न्ही आमकां कळना तांतूं त्या देवाल विभूतीस म्हणून त्याची हांगा सांगता एशा विष्णू स्वरूपाणां सन्निधे सर्व वस्तुषु म्हळ्यार हांगा सृश्टी केलेले ताणें सर्व वस्तूंतू विष्णुले स्वरूपाचे एक सान्निध्य आसता तशें त्या वस्तूंतूय तागेली विभूती आसता तशी विशिष्टत्वं स्वजातेः स्यात् विभूती आख्यानितानि तु विशिष्टत्वं स्वजातेः सजातीय सर्व वस्तांतूय एक वस्तू उत्तम जावन आसता काय त्यांची जाती वस्तांतू एक वस्तू वरलेल जिवापाशी उत्तम जावन आसता त्या रुपाकय विभूती म्हणटाची ताका तिरोहित विभूती म्हणटाची एक प्रत्यक्ष विभूती एक तिरोहित विभूती म्हणून एक उदाहरण सांगचेलें पळय जगत्यांत आमी नाना नमुनेचे वृक्षा पळयताचे न्हू व्हड व्हड वृक्ष ताका कितले पुरय सकडी पळयताचे आमी टिकउडकी सँडलवुडकी अशी मस्त आमी बोवा रुकू गंधा रुकू चंदना रुकू असल पुरे रूख पळयल्यार त्या रुखाक राय कोण म्हणटाची रुखान तूं रायाल स्वरूप कोण म्हळ्यार अश्वत्थ रुखू म्हणटाची वटवृक्ष म्हणटाची म्हणटना त्या वटवृक्षांत परमात्माले सान्निध्य चड आस म्हूण सांगून हाका तशीच पत्रांत पत्र म्हळ्यार पाल्ल्यांत तुळशी श्रेश्ठ म्हणटाची फुल्लांत कमला फुल श्रेश्ठ म्हणटाची तशें जाल्यार आमकां एक संशय येता पुराय जिवांत परमात्माल अस्तित्व आस परमात्मा अंतर्यामी जावन आस म्हूण म्हणटा जाल्यार पुराय जीव ताका विशेश ना म्हणून वय देव पुराय कडेन आस जाल्यार आतां आमगेल्या घरांत तो पळया देव पुराय कडेन आस वय सगळे जगत्यांत आस म्हणटा आमगेल्या घरा मुल्ल मुल्ल्या नांव तो आस जाल्यार आमी एक कडेन देवाल कूड म्हूण सांगून करताची थंय कसं की शुचित्व दवरताची मांत्र न्हय देवाल कुडा वतन एक बाह्य शुचित्व हातपाय धुवून वताची ताजे नंतर देवालय कसं की आराधन करतना मन शुचित्व दवरताचे आमी मना शुचित्व दवरून थंय एक देवाक आमी आपयताची म्हळ्यार भायर खंय देवाल उडोवंक जायना म्हूण न्ही जाल्यार देवाल कुडांत आमी देवा लागीं उलयताची स्तोत्र करताची बसताची ते पुराय करतना थंय एक देवाल सान्निध्य चड आसता वासरींतू देव नामे आस जाल्यार ती पावित्र्यता पळय आमकां देवा कुडांत देवाल एक सान्निध्याचे अनुभूती जेवचे ते एक पावित्र्यता देवाल एक अस्तित्व हांगा देव आस म्हूण म्हळ्यार एक भावने येवचे वासरींतू येना पळया इतक म्हूण म्हळ्यार देवाल कुडेक विशिश्ट स्थान तशीच देवाल सन्निधान सर्वांतू आस म्हूण सांगून तशें जाल्यार पुरायांतूय ताका आमी देवाल विभूती पळोवचे नज एक सजातीय वस्तांत एक मात्र एक उत्तम वस्तू म्हणून त्या केले देवान म्हूण म्हणल्यार आतां पळया देव सर्वांतच म्हळ्यार अमृतांतूय आस विशांतूय आस म्हूण जाल्यार अमृत पिवच्या अपेक्षा पुराय जना आस विशांतू देव आसा म्हूण सांगून विश पितावे कोणूय ना
आंबो खताची लाय करून रुची करून आंब्यान तुय देवस दतुरा फलान तुय देवस ती वै देवाल सृष्टी जाल्यार आंबो खताची म्हूण सांगून त्या विशाचे दतुरा फल कोणें खावच्या तयारच वे माती फिरत म्हणटाची नामे मरताची म्हूण म्हणटाची दतुरा फलान तू चड जावन माती ह्या जेवचे म्हूण म्हणटाची ब्रेना पेट्टो जेवचे म्हूण सांगून आंबो खाता म्हूण दतुरा फल खाता वे अस्तित्व दोन्नीन तुयस देवाले वै वे तशें जावन ह्या परे विशय आमकां कळका कसले देवाले अंतर्यामित्व देव सर्व जिवांत ताणें सृश्टी केलेले सर्व जिवांत फलांत वृक्षांत म्हळ्यार पुरे जिवादीची स्थावर जंगम म्हणटात ताका तांत पुरायंत तागेलें अस्तित्व आस जाल्यारी तेच पळय सांगलें शुनी चैव श्वपाके पंडिता समदर्शिनः म्हूण सांगून शुनी म्हळ्यार सुणें गायी पुराय समदर्शिन पुरायंत परमात्माला अस्तित्व आस म्हण म्हणलें म्हूण जाल्ली कुडले गायची दूद पिता म्हूण आमी सुण्या दूद पिवच्या वतावे ना त्या परमात्माला अस्तित्व आस जाल्यार तांणे समदर्शित्व मात्र पळयत शिवाय आमी रूपत्व समानता प्रयतयना नीच प्राणी म्हूण आस उच्च प्राणी म्हूण आस ताका ताजी एक उपाधी भेद आस तशी हांगाय तशी विशची अमृताची विशांतूय परमात्मा आस अमृतांतूय परमात्मा आस जाल्यार अमृत पिवची अपेक्षा पुराय जन आसता विश पिवची अपेक्षा ना दैत्याल दानवालांत परमात्मा नाशिल्वे आस जाल्यार कशें आसा तो आमी म्हणटा पळय एक वज्र मातयेंत बुड्डून गेल्ल्या रे तें वज्र म्हूण कोणें लेखतावे त्याची जगजगी आसल्यार रे वज्र म्हूण जाता भांगर आमकां माती दुखून मेळटना ते प्यूर म्हूण न्ही त्या स्पुटा घाल न्हू तांत तशें विंगड मिश्र लोह पुरे काण ते एक प्यूर भांगर करून काडताचे पळय तशी परमात्मा त्या प्यूर भांगरांत आसता मिश्र लोह असोच भांगरांत आसना म्हूण त्या रितीर आमी अर्थ करून घेवेत आनी ताजे पशी चड अर्थ गीत वाजीत तुमकां जावन कळटा तशी हे विशय पुराय अर्थ करून घेवका म्हणून अर्जुना मात्र कसले आशा येयली पण कित्याक ती आशेनी आतां आमी गीत वाजितना अर्जुनान सांगिल्ली देखून असले एक प्रश्न आस असले एक संशय आस म्हूण आमकां कळटा ना नातल्यार आमी कित्याक ताजे पशी फुडें परमात्मा पुराय कडेन आस कशें आसच्या पुरतो खंयचे जिवान तो खंयचे रितीर आसच्या पुरो म्हूण आमी कितें अर्थ करून घेवका म्हूण आशी जायनी पळयात ताका कारण कसलें म्हूण म्हळ्यार परमात्माल वयर अत्यंत प्रीती आसल्या मात्र पळय आतां आमकां हांगा कोण प्रितीच आसाची जेवा आमकां कोणाक प्रीत कोयत म्हूण दिसता कोणाल वयर विश्वास दवर तांगेल कुलंकुश तांगेल जिवनचरित्र आमी अर्थ करून घेताची खंय दुखून येयलो खंयचे कुलाचो कसले इते तांगेल वटो आमी एक स्नेह कोरयत वे असले तसले पुरे तागेले कुलंकुश चरित्र कळ्ळी नंतर आमी तागेले वयरी विश्वास दवरताची प्रीती करताची तशी भक्तांकय तशी परमात्माल वयरी परमात्माल विशय पुर्ती अर्थ करून घेतील तितली प्रीती वाडतर वता तशी हांगा भक्त सगळे जगत्यांत प्रत्येकांत परमात्मा आस म्हूण सांगून परमात्माक सोदिताची कशी एक भ्रंग पुराय फुल्लार बैसना त्या भ्रंगाक खंय मकरंद मेळटा त्या फुलार मात्र वचून बसता पळय वरलेले फुलार भ्रंग बसतवे ना तशीची भक्त देवाल अस्तित्व खंयच्यान तो आस म्हूण म्हळें ज्ञान पावच्याक तांणी प्रयत्न करताची ते हांगा अर्जून म्हणटा देवा म्हाका तूं अशेशेण वक्तुमर्हसी म्हणलें सर्व सांका म्हूण सर्व सांका लोकान इमाम स्वम व्याप्य तिष्ठसी तूं पळय ह्या लोकांत तूं सर्व चराचरांत व्याप्त जावन आस पळय तसले सर्व आत्मविभूतय तुगेले एक विशेषत कसल आस ते म्हाका अशेषण वक्तुमर्हसी पुराय सांका एक सोणान अशी सांका परमात्मा तुवें म्हूण सांगून अर्जून तागेले निमगिता इतली खातीर म्हळ्यार आमी कसल हांगा अर्थ करून घेवका कोणा अर्थ करून घेवका म्हळ्यार परमात्माक आमी ते मात्र सोडताची वरलेले हांगा जगत्य आसूचे पुराय आमकां मना वचका म्हूण लेखताचे जाल्यार परमात्मा आमकां जगत्य हाडलेले तसले परमात्माला एक विशय सोड मागीर सर्व विशय आमकां जेवका लागीं कडचे ते कडचे येद्राचे लोका जेवचे सकाळीं जल्ली कुडले सुप्रभात पुणी देवा सांगनातला ओडणी पेपर वाजिना अशी च्या पिवच्या जायना आमकां सकाळींची उठायला कुडले एक पेपर वाजूचे अभ्यास बा एक दीस पेपर पडनातले आमकां जोर तटपट येता म्हूण दिसता आमकां
ಕೆಲವು ಜನ म्हणूस म्हाका पेपर वाचीना नासल्यार फाल्लें जायना नासल्यार बरी उठ्ठान जल्ली कुडलें सुरवेक भायरी ते गेटाला उड्डयले पेपर हाडून भायरी इजीचेरार बसून हांव वाजूचें त्या जत्तर मिगेल वरलेलें काम शूर देवा सुप्रभात सांगूना कराग्रे वसते सांगूना देवाला उडगस करूना पेपर वाजूका आमकां इत्याक म्हण जगत्याचे पुरे विशय आमकां कळका देवाला विशय आमकां जावका म्हणना आतां तशें जीवन जाल्यार हांगा अर्जुना गोतस हांगी जन्मा येतरी कोणा अर्थ करून घेवका म्हळ्यार परमात्माक कोण आमकां जावका म्हळ्यार परमात्मा तशें चावन अर्जुन देवा लागीं निमगिता देवा म्हाका तुगेले सर्व विशय जावका म्हणून सर्व विशय यथार्थ जावन ज्ञान जावका म्हणून म्हळ्यार अपेक्षस तूं म्हाका ते सांगून दिवका म्हूण तशीची आनी निमगिता कशी म्हूण म्हळ्यार कथं विद्यामहं योगिन् त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया म्हळ्यार तो सांगता हांव तुका सदां चिंतन करतर आसता तुगेलो अनन्य भक्त जावन आसच्या पुरो हांव तुगेले विशय सदां चिंतन करतर आसच्या पुरो परिचिंतयन म्हणटा तो परिचिंतयन म्हळ्यार विंगड कसलें ना म्हगेलें मन सगळो दीस तुगेले वैरी घुंवतर आसता भ्रमण करतर आसता कशी भ्रंग फुला वयर घुंवतर आसता पळय तशीच तुगेले चरण कमलार तुगेले वयर म्हगेलें मन सगळो दीस परिचिंतन तुगेले विशय चिंत करतर आसता अनन्य चिंतन करतर आसता जाल्यार कथं विद्यामहं योगिन् त्वां तुगेल विशय पुर्ती विभूती हांव कशी अर्थ करून घेवचें कशी तुगेले उपदेश जायना नशी तुगेले उपदेश जायना नशी तुगेले विभूती रूप चिंतन करच्या कैमेच्या मेद्येन साध्य ना देवा केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया तूं खंयची खंयची वस्तान तूं कशी कशी आसता खंयची रुपार आसता खंयची भावार आसता म्हणून म्हणलेलें तूं सांगना नशी म्हाका मना वच्चना तुवें सांगता तुगेले विशय तुवें सांगा इत्याक परमात्माल विशय पुर्ती जावन कळ्ळा म्हळ्यार परमात्मा मंत्र आतां आमगेले विशय जाल्यार तशीची कळ्ळें बायचे जेन्ना आमी खंयचेय रुपार दिसो पुरोचे कसलेय दिसच्या पुरो आमी बद्दल कसले आमगेले विशय कसले की वायट आलोचना करूंक पुरोचे आमगेले विशय चांग आलोचना म्हळ्यार एक मनशाला विशय वायट रितीर आलोचना केल्यार तो मनीस निजावन चांग आसच्या पुरो आयकतले जेन्ना तो वायट दिसूं पुरो एक मनीस येद्राच्यान पळोवचे भारी चांग दिसच्या पुरो तो निजावन बरी वायट आसच्या पुरो जाल्यार त्या मनशा मात तो बद्दल चांग आस की वायट आस की म्हूण म्हळ्यार ताका मात्र समा गोत आसता तशीची हांगा परमात्मा विशयांत वायट म्हणलेलें ना चांगची जाल्यार परमात्माले विशय परमात्मा गोत्त आशिल्ले तितले खंडीत विंगड कोणाकय गोत्त सैश ना परमात्मा म्हळ्यार अनंत गुण अनंत रूप अनंत नाम तशें प्रेमण ताची म्हणटना आमकां कशी परमात्मा विशय अर्थ करून घेवचे जावचे तशी तो सांगता आसा खंयचे खंयचे विशयांत तूं आसून ताका खंयचे रितीर उत्तमत्व दितरस तूं श्रेश्ठत्व दितरस ते विशया वस्तूचे विशय म्हाका सांग त्या रूप चिंत्योसी कशी हांव आलोचना करूं येता कशी चिंतन करूं येता तें तुजें म्हाका सांग कशी बाय म्हाका जावन म्हाका कसलें कळचें ना पळय हांगा आमी एक आलोचना करूं येता परमात्मा म्हळ्यार एक गहन जावन आशिल्लें गंभीर जावन आशिल्लें भरलें समुद्र अशें म्हण जाल्यार आमी आमगेले कितलेसान आयदन घेवन वचून ते सगळे समुद्रा उदक आमी घेताचे म्हणून आमी कसो गस्त येवय नाही न्हय आमकां जायना तें आमकां साध्य ना तें कोण समुद्र आयदनांत बोर नाडटा म्हूण लेखता तांणी मूर्ख तशी आ परमात्मा विशय पुर्ती जावन अर्थ करून घेता म्हूण कोण लेखता तो मूर्ख ताका बद्द परमात्माक खंयचे खंयचे महाज्ञानीक परमात्मा विशय पुर्ती जावन अर्थ जायनी जाल्यार पुर्ती जावन अर्थ जावका म्हूण ना तांकां मोक्ष मेळटा ही ताका अनन्य चिंतन तांकां आस परमात्मा वयर प्रीती आस तांकां कसो की तांगेले पात्रत्वा ताका ज्ञान दिवन परमात्मा तांकां मोक्षा व्हरता तशीच तें पात्रत्व मात्र आमगेल्या अंगांत आसता तें परमात्मा कळटा कोणाले अंगांत पात्रत्व आस तांकां तांगेलें पात्र कितलें
त्या रितीर परमात्मा तांकां मेळटा. तांगेलें ज्ञान सामर्थ्य कितलें त्या रितीर तांकां परमात्मा मेळटा. तें पात्रत्व म्हणचें. तशी पुराय जनाक पुराय रितीर परमात्मा अर्थ करून घेवचें साध्य ना. त्या म्हळ्यार परमात्मा अपार समुद्रशी आम्ही एक सण ಐದನ್ನು घेवन ಕೆಲವು ಜನ ವಾಡ ಐದನ್ನು ನಡುಪರು ಕೆಲವು ಜನ ಸಾನ ಐದನ್ನು ನಡುಪರು कसं जाल्यार ते हाडलेलं आयदनां भरती उदक होरेत शिवाय सगळो समुद्र होरू जायना. तशी हांगा अर्जुनान तेजे सांगचें अपार ज्ञान सागर तूं कर तूं करून घेवचें म्हाका साध्य आसल्या परमात्मा तुगेलो अनुग्रह आसल्या मात्र साध्य जाता. आतां तूं म्हगेल वयर कशी अनुग्रह दाखोवका म्हळ्यार तुगेल कसली विभूती तें म्हाका तुवें सांगका म्हूण सांगून अर्जुन तागेलो अभिप्राय सांगता. इत्याक म्हळ्यार हांगा परमात्मा हे जगत्यांत खंयची खंयची पुराय वस्तून तो स्थित जावन आसा जाल्यार ते वस्ताक एक श्रेष्ठत्व म्हूण दिता. ताका गोत आसा खंयची वस्तू श्रेष्ठ म्हूण आमकां गोत ना. तशें जावन तोची जावन सांगली म्हूण जाल्यार आमी स्वल्पपुणी अर्थ करून घेवेत म्हूण अर्जुनाला अभिप्राय तो वापस निमगीत आसा. विस्तरेणात्मनो योगम विभूतिं च जनार्दन भूयः कथयत् तृप्तिः शृण्वतो नास्ति मे मृतम. हे जनार्दना म्हणटा म्हळ्यार दोन रितीर जनार्दन म्हणीत दुर्जनांक अर्दन करतलो. दुर्जनाक संहारक जावन आशिल्लो कृष्णा म्हूण सांगून अर्जुनान म्हणली म्हणीत जेवो जनन अर्दन जन्मूची नाश करतलो म्हळ्यार जन्मू हे नाश करतलो. जन्म नाश करचो म्हळ्यार कसं न्ही. आतां आमी पळयत तुका सर्वनाश जेवचे तशी करता ते प्रेम मी सांगचे कोण आमी कोणाकय सर्वनाश जेवचे तशी करच्याक जाल्यार हांगा परमात्मा जनन अर्दन करतलो म्हळ्यार जन्मू नाश करता. जन्मू नाश करचो म्हळ्यार मोक्ष मेळचो. तशी हांगा जनार्दना म्हणजे ताजे खातीर परमात्मा कोण तुका तुगेले यथार्थ ज्ञान मेळका म्हणलें तसल जेन्ना तूं मोक्ष दितलो म्हाका तूं मोक्ष साधक जावन आशिल्लो तसले ज्ञान दी. मोक्ष मेळच्याक साध्य जेवचें तसल तुगेलें ज्ञान दी म्हूण त्या अर्थार अर्जुन ताका जनार्दना म्हणटरस तो सांगता की तुगेले एक अमृताक समान जावन आशिल्लें तसलें उतर आयकतना नास्ती पळय तृप्तीही नास्ती शृण्वतो मे अमृतम म्हळ्यार तूं म्हाका तुगेले विशय पुरे सांगतना तुगेले येद्दोळ ते उपदेश ऐकत आसा गीतेन नव्हे कितले अध्याय आयले पळय आमी इतले दोनी अध्याय 200 श्लोकां दुखून परमात्मान उपदेश दिवचा सुरू केला. अर्जुन ऐकत रस तो सांगता म्हाका आयकतना तुगेलें उतर एक अमृत पिल्लेले बरी जाता. म्हाका तृप्ती नाशी जाला तें आनीकय ऐकूका म्हूण सांगून दिसता रस. तशी खंयचे विशयान म्हाका तृप्ती जायनी की म्हळ्यार तुगेले खंयचे सकट विशय आयकून म्हाका मागीर तृप्ती जायनी की तसलें नाना प्रकार जावन आसोवचें तुगेलें रूप तुगेले विभूती आनी एक सामर्थ्य तें म्हाका विस्तार जावन उपदेश करतवें म्हूण सांगून पळय एक ज्ञानाचे प्राथमीक हंत म्हूण म्हळें कसलें म्हूण म्हळ्यार कोणा जाल्यार सुरवेक पळय आमी जाल्यार आमगेल घरांत देवा कुडा मांत्र देव आसा देवस्थानाचे मुखार थंय मांत्र देव आसा म्हूण आमी लेखता पळय आमगेल भक्तीचे एक प्राथमीक हंत आमी आनी तंतू आसाची जाल्यार देव पुराय कडेन अणु रेणू तृण काष्ट हांगा पुरे व्याप्त जावन आसा. सगळी अंडांड पिंडांड ब्रह्मांडांत व्याप्त जावन आसा म्हूण सांगून मेळचें सामान्य ज्ञान म्हळ्यार अपुरे कडेन आसता म्हूण म्हळ्यार आमकां कळ्ळें. सुरवेक देव आमगेल्या देवा कुडांत आमगेल्या देवस्थानांत मानता थंय वचून आमी पांय पडलें मान देव आमकां कसो कितें दिसता हें प्राथमीक. जाल्यार वाजीत बुक्कनी वाजीत ना देव सर्व ताणें सृश्टी केलेलें अणु रेणू तृण काश्टांत व्याप्त जावन आसा म्हूण म्हळ्यार आमकां दिसचें तें ज्ञान म्हूण जाल्यार त्या खंयच्यान तुजे कडेन व्याप्त जावन आसा तांत तागेलें विशिश्टत कसलें तागेलें विशेशत कसलें तागेलें विभूती कसलें म्हूण आमकां कळचेंच पळय तें विशेश ज्ञान. आतां आमगेल्या मुखार कसलें आसा म्हळ्यार आमी आनीक प्राथमीक हंतांत आसची न्ही. इतले सकट गीत सकट आयकतना आनी स्वल्पपुणी आमी वयर वचचा प्रयत्न करका आध्यात्मिकांत स्वल्प वयर स्टेप बाय स्टेप वयर वचून कडेरी म्हणटना फुल्ल मार्क्स घेवका केदां ना ह्या जन्मा साध्य ना आसच्या पुरो कळ्ळें कितले की जन्म वचच्या पुरो
तशीची रुकापंदा बैसून पाल्लेल्या कोरनो इतलं पाल्लो जल्ली नंतर तुका मोक्ष म्हूण सांगून अयो इतलं पाल्लो जावको ताजे पशीन हा हांगपुणी सुख भोगू येतं म्हूण दिसून एकलो संन्यासी तपस्येचो चमकलोल काय तशी जेवच्यानच तशी हांगा दे एक कशी म्हण या प्राथमिक हंत म्हणटा पळय भक्तीचे थंय दुखून मुखार वचपाक आमी प्रयत्न करका त्यांची अनेक कसले आमी मनांत दवरून घेवका म्हळ्यार प्रापंचीक विशयांतू आमकां पुरो म्हळ्यार एक तृप्त भावन आसुका काय जाल्यार येद्र चाला संतुष्ट म्हणलें म्हाका देवान इतले पुणे दिला म्हाका भुंय एक घर दिला पुरो ताका एक वतन कांय घर घेवन वचना मागीर कितली केल्यार तृप्ती म्हणना वय बाय ते दुड्ड चड गेलेले तशी एक घर बांदिलें आनेक 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 केलो जन व्हडलो बंगलो बांदताचे मागीर ही दुड्ड आसा कसो करचें मागीर 5 वर्सां एक पण रिनोवेट करता रसूचे भितर इंटिरियर चेंज केलें कार चेंज केलें हें चेंज केलें कार पोर्च चेंज केलें जेव पेंट चेंज केलें कसलें जेव चेंज करतरच काय इथं म्हळ्यार दुड्ड आसता तांगेल्या की जाल्यार तृप्ती ना म्हण जाल्यार प्रापंचीक जिवनांत जाल्यार केन्नाय मनशान उद्धार जावका जाल्यार प्रापंचीक जिवनांत तृप्ती आसुका काय ताका पुरो अलम अलम अन्नक्का पुरो म्हण सांगून अलम भाव ते आसुका जाल्यार परमात्माला ज्ञान पावचे विशयांत आस पळय ताका तृप्तेशानच काय तशें जाल्यार मात्र ताका परमात्माला यथार्थ ज्ञान पावचें जाता म्हण परमात्माला ज्ञाना विशयांतू आनी कितें जावका आनी थोडे जावका त्या बूक वाचुका ह्या बूक वाचुका तांगेल ऐकुका हांनी सांगिल्लें ऐकुका तांणी कशी सांगला म्हण पळोवका हे पुरे एक नमुने मनांत आसक्ती आसल्यार अदम्य जावनासूची आसक्ती आसल्यार ते भक्त म्हणून घेताची त्याची प्रापंचिक विशयांत कोणा चड आसक्ती आसता तांणी परमात्माला भक्त जायनाची तांणी भक्ती करची कसल्याक म्हळ्यार परमात्मा लागी निमगूच खातीरची परमात्माला खातीर न्हय जाल्यार निज भक्त म्हळ्यार कसले म्हळ्यार तो परमात्मा मात्र अपेक्षा करता परमात्माला निमती कसले मेळटा त्या विशयां ताका कसले अपेक्षा ना तशें जावन आमकां भूक तानी तृष्णा म्हण सकट पळय ही बाद दिवका खंयच्यान म्हळ्यार परमात्माला विशयांत आनी कितें प्रापंचीक विशयांत ही पुरे बाद आमकां जेवच्यानच म्हणून तेदन परमात्माला अनुग्रह आमकां जाता आमी कशी जेवका आमी देवती जेवका राक्षस न्ही देवती म्हळ्यार कसले तांकां परमात्माला विशयांत अनन्य चिंतन आसता राक्षस पळया देवाला विशय मात्र तांकां द्वेश उरलेले प्रापंचीक विशयांत पुरे तांकां मस्त आसक्ती तशें आमी राक्षसाला बरी जायना अशी देवाला बरी देवतेंगेले बरी जावच्या पळोवका म्हूण सांगून आतां अर्जुनान इतले पळय निमगुच्या देवा लागीं तो कसले अज्ञानी म्हणल्यार न्हय तो आमगेला म्हण की अज्ञान न्हयचे न्हय तो इंद्रांशू संबोध देवतेंक अपरोक्ष ज्ञान मेळ्ळेलें आसता तांतू इंद्राकय मेळ्ळेलें आसता तशी हांगा अर्जुन देवाल व्हड भक्तो तो इंद्र न्हय म्हणटन ताका परमात्माला तत्वज्ञान आसता न्हय तशें हांगा अर्जुन म्हूण देह घेवन येयला जाल्यार तो देवाल व्हड भक्तो तशी ताका देवाल वयर भक्ती आस तसले आतां आमी पळय कशी म्हण तो अर्जुन देवाल व्हड भक्त जाल्यार आमी पळय एक प्रवचनकारान सांगिलां हांव आयकलेली ज्ञानी जन देवाल दೊಡ್ಡ भक्तरू कय तेंची अज्ञानी जन देवाल दड्ड भक्तरू दड्ड म्हळ्यार बुद्धीनतिले म्हळ्यार देवाला निमगुची भक्ती आमकां तेची ज्ञानी जनाक देव जावका म्हूण निमगुची भक्ती तशी देवाल विशय ऐकून घेवका अर्थ करून घेवका म्हूण म्हणलेले एक अति आसक्ती कोणा आसता भक्ताक देव खंयचेय रुपार येवन ताका तागेले आसक्ती पूर्ण जेवची तशी करता खंयचेय रुपार कोणेय एकलो ताका गुरू जेवन मेळ्ळो पुरो कोणेय एकलो ताका आसक्ती परमात्माल वयर मस्त आसक्त आशिल्लो पळोवन उपदेश दिवच्याक गुरू रुपारी देवू कोणाकय जेवो पेटयता आनी तागेले उद्देश सफल जावची तशी करता तशी भक्ताक काळका दुखून उजवाडा कडेन हाडची काम देव कोणाले एकल्याल निमती गुरू स्वरूप जावन ताका उपदेश दिवन करयता तशी परमात्माले जाल्यार अर्जुनाले एक भाग्य पळया परमात्माला विशय परमात्माला तोंडा दुखून अर्जुन आयकतरस ताजे वेर निमगीत तो म्हाका तुगेले विभूती सांगका म्हण सांगून विंगड कोणाकय तें भाग्य स्वे अर्जुना देखून मान्न तें भाग्य येयलें आमकां पुरी
ये वाज्येतन कसं की परमात्माला विषयी कळता ज्याला परमात्माला स्वयं पद म्हणता आपल्या स्वयं पद्मनाभस्य मुखाद विनिसरता म्हणरे परमात्माला तोंड दुखून ऐल तसल गीत कही तशी कोणाकही असल भाग्य स्वे पळया अर्जुनालवरी कोण अनन्य भक्त असताची तांकां हें साध्य जाता कितकी दुर्लभ जावन आशिल्लें एक सौभाग्य कही आहे ते तितली भक्त जावकाची तसल जना जाता आमकां इतलें पुणे आयकुचें मेळना तंत आमी तृप्ती पावका अर्जुनाक परमात्मान कसल उपदेश दिलेले थंय अर्जुनान परमात्माला तोंड दुखून ऐकलेलें जाल्यार आमी ती गीता परमात्माला तोंड दुखून येईल गीता आमी खंयची एक बुकार जाल्यार वाजितात न्हय आमकां देवान सांगन नातले ते संदेश आमकां पावली वय न्हय त्या विशयान आमी तृप्ती पावका तशी आतां परमात्माक अर्जुनान निमगेर तागेल पुराय विभूती सांगता म्हण परमात्मा तागेल विभूतीचे परिचय अर्जुनाक कशी दिता तें पळोवया आमी ते फायच्या दिसाचे गितामृत तो आमी पळोवया परमात्मो अर्जुनाक तागेल विभूतीचे विशय कसल सकट सांगता म्हण म्हणलेले आजी सांगिल्ले गितामृताचे एक सार संदेश परमात्मान दिल्लेले तसले तागेले चरणारविंदाक गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते स्वभावात करोमि यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत तत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.